तर तुम्हालाही हा त्रास झाला नसता. अहो, या लहान मुलांना समजून घेऊन त्यांचा मित्र होणं फार गरजेचं आहे. अहो, त्यांचं भावविश्व आपल्याला ओळखता आलं पाहिजे. बरोबर आहे ना? खरं म्हणतोस तू. नाव आय विल इम्प्रूव्ह माय सेल्फ. आई उगाच सामान वाढवू नकोस ग. अरे आवश्यक तेवढंच ठेवते. आणि हे लोणचं आणि पापड कसं भरतेस का बॅगेत? तुला आवडते ना रे म्हणून ठेवते. ठेव, काही ओझं होत नाही त्याला. आणि रमेश, तुझे सगळे डॉक्युमेंट्स व्यवस्थित घेतलेस ना? हो. आणि मेन म्हणजे तो पासपोर्ट व्यवस्थित घेतलास ना? बाबा आतल्या कप्प्यात सगळं ठेवले. आणि हे काय बाबा, तुम्हाला माहितीये ना इतके कपडे कशाला बदलेत बॅगेत? मला फक्त 2च कपडे लागतात. अरे जाऊ दे रे. अरे तू तिथे गेल्या काय लगेच कपडे खरेदीला जाणार आहेस का? अरे पैसे तरी ट्रान्सफर होऊ दे इथून. अरे बाबा रमेश, आठवड्याला फोन करत जा हो, नाहीतर उगीच काळजी लागून राहते. काहीतरी बावळट सारखं बोलू नको. अगं ते काय लोकल कॉलवर बोलण्यासारखं आहे का? रमेश, तू एक काम कर. ते काही फोन बिन करायच्या भानगडीत पडू नकोस. तू रोज एक पत्र पाठवत जा. आणि फोनवर काही खर्च वगैरे करू नकोस तू. आई बाबा, अहो किती सूचना देत आहे. गेल्या 4 दिवसातल्या सूचनांची यादी केली ना तर एक अख्खी 200 पानी वही भरेल. आई काळजी करू नकोस. अगं लहान आहे का मी आता? अहो बघा ना हा कसा बोलतोय. ह्याचं जाणंच मुळे मला पसंत नाहीये. रमेश, तू एक काम कर, जाऊच नकोस. माझ्यासारखं रेल्वेमध्ये नोकरीला लाग, म्हणजे सतत तिच्या डोळ्यासमोर राहशील, म्हणजे हिला बरं वाटेल. अरे लाव ना व्यवस्थित. असं काय करते? बरोबर तिकडची चेन लाव व्यवस्थित. अभिनंदन रमेश. थँक्यू ज्योती. तुझ्या शुभेच्छांमुळे तर माझा उत्साह आणखीन वाढला. थँक्यू काका. खरंच आपण वेड्यासारखं भांडलो बघ. त्या मुलांनी शिकवलं कशी मैत्री करायची आपण ते. अगदी बरोबर आहे. मी मनात त्यांच्या लपतो, मी प्रत्येक माणूस जपतो, अशी बागमनी भरते, मी एक एक पराग टिपतो. मला भेटली आली माणसं, मला भेटली आली माणसं. सुख दुःखाची नाती जुळवत बहरतो ज्ञानी याचा वंश. एक गोष्ट मनामध्ये करतो